तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 26 बघणार आहोत। ठीक आहे, तर यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा असेच व्हिडिओज मिळत राहतील। आणि जर तुमच्या मित्रांना सुद्धा इरा सॉल्व करायचा असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सॉल्व करता येईल। तर बघा, यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सॉल्व करून घ्या। आता आपण डायरेक्टली सेल्फ पाथ लर्निंगवरती जाऊया। ठीक आहे, तर सेल्फ पाथ लर्निंगवरती क्लिक करा। केल्यानंतर इथं स्टार्ट करा। ठीक आहे, याच्यामध्ये 4 स्टेप्स त्यांनी दिलेले आहे, तर स्टार्ट करूया। यामधून त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, स्टाफ अटेंडन्स शीटकरिता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यू वर क्लिक करू। ठीक आहे, तर बरोबर आहे याचं उत्तर। बरोबरवरती क्लिक करा आणि सबमिट। नेक्स्ट वरती क्लिक करा। समोरचा प्रश्न बघा, तुम्ही तुमच्या टेम्पलेटचा फॉन्ट कलर चेंज करू शकता का? तर आपण फॉन्ट कलर चेंज करू शकतो, तर उत्तर सुद्धा बरोबर आहे याचं। नेक्स्ट वरती क्लिक करूया। समोरचा प्रश्न बघा, तुमच्या इंटरव्ह्यू शीटमध्ये फिल कलर अप्लाय करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो ऑप्शन निवडा। तर त्यांनी इमेज दिलेली आहे बघा, तर इमेज ओपन करून तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर याचं आन्सर जे आहे ते ऑप्शन बी आहे। डायरेक्टली सबमिट करूया इथून। तर नेक्स्टवरती क्लिक करू आणि समोरचा प्रश्न बघूया। समोरचा प्रश्न बघा, आपण डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून एक्सपोर्ट करू शकता। तर बरोबर आहे। तिथं सेल्फ पाथ लर्निंग जे आहे आपली कंप्लीट झालेली आहे, तर तुम्ही एंड करून घ्या। आता डायरेक्ट आपण नॉलेज चेकवरती क्लिक करूया। आणि मित्रांनो, तुम्हाला थोडा आवाजमध्ये सुद्धा चेंज आढळत असेल तर माझी थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळे। आता आपण नॉलेज चेक सॉल्व केलेलं आहे बघा। यातून पहिला प्रश्न आहे, त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारखा अनेक टेम्पलेट्स पुरवते। तर ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट। सेकंड नंबरचं बघा, सबमिट करूया। समोरचा प्रश्न बघा, www.office.com वरील मोर टेम्पलेट्स पर्यायाखाली तुम्हाला जर एखादी योग्य एक्सेल टेम्पलेट मिळू शकली नाही तर कुठला पर्याय तुम्ही क्लिक करायला हवा? तर ते म्हणजे आपल्याला इथं एक्सप्लोअर ऑल टेम्पलेट्स 4th नंबरचा ऑप्शन आहे त्याचं। समोरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उद्देश संघटित उपस्थिती अहवालाद्वारे पूर्ण केले जातात? तर त्यांनी दिलेला प्रश्न की आपल्याला उद्देश संघटित जे उपस्थित अहवालाद्वारे जे पूर्ण केले जातात म्हणते। तर याचा आन्सर बघूया। फर्स्ट नंबरचा आहे, वर्गात कोणते विद्यार्थी उपस्थित आहेत ते पाहण्यासाठी, नंतर कोणते विद्यार्थी वर्गात गैरहजर आहेत ते बी पाहण्यासाठी। तर सेव्ह करूया। आता समोरचा प्रश्न बघा, www.office.com वरील एखाद्या टेम्पलेट्सवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला हवे? तर आपल्याला त्यांनी डाउनलोडवरती क्लिक करावं लागेल। 3rd नंबरचा ऑप्शन होता त्याचा। नंतरचा प्रश्न बघा, एक्सेल शीटवरील एक रो तुम्ही हायलाईट करू इच्छिता, ती रो सिलेक्ट केल्यानंतर हायलाईट करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय निवडायला हवा? तर ते म्हणजे फिल कलर। फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे। सबमिट करूया। तर बघा, अशा प्रकारे आपण नॉलेज चेकसुद्धा इथं सॉल्व केलेलं आहे। यानंतर आपल्याला डू इट युअर सेल्फ सॉल्व करायचं आहे, तर त्यापूर्वी हे एंड करून घ्या आणि आता डू इट युअर सेल्फवरती जाऊया। ठीक आहे, तर डू इट युअर सेल्फ इथून स्टार्ट करा। तर यामधून पहिला प्रश्न बघा, वर्कशीट नंबर 3 ऑगस्ट अटेंडन्सला येलो टॅब कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, सेल्स, ग्रुप्स आणि फॉर्मॅट आणि टॅब कलर याचा वापर करा। तर स्टार्ट एक्झाम करूया इथून। तर बघा, आपल्याला जे वर्कशीट नंबर 3 आहे म्हणजे ऑगस्ट अटेंडन्स, या शीटवरती क्लिक करायचं आहे।
या शीटचा टॅब कलर चेंज करायचा आहे, ठीक आहे. तर इथं बघा ऑप्शन आहे डायरेक्ट फॉर्मॅट टॅबचं, त्या फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करा. केल्यानंतर सगळ्यात खाली बघा इथं टॅब कलर आहे, तर टॅब कलरवरती क्लिक करूया. यामधून त्यांनी जे कलर सांगितले आपल्याला येल्लो, तर येल्लोवरती क्लिक करा. अटेंडन्सचं शीट जो आहे तिचा कलर चेंज होईल आणि सबमिटवरती क्लिक करा. आता समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या शीटमध्ये सेल B2A सोल्युशन सिलेक्ट करा. तिथे फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. फॉन्ट कलर ब्लू एसियंट लायटर 60% अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप ह्याचा वापर करा. तर बघा इथं स्टार्ट एक्झाम करूया आणि त्यांनी आपल्याला एक शीट दिलेली आहे बघा. आता यामध्ये आपल्याला जे B2 सेल आहे ते सिलेक्ट करायचे म्हणजे AT सोल्युशन्स, आणि त्याची जी फॉन्ट आहे ते फॉन्ट चेंज करून एरियल नॅरो असं करायचं आहे, ठीक आहे. तर इथं एरियल नॅरो असं फॉन्ट चेंज करून घ्या. केल्यानंतर आपल्याला त्याचा जो फॉन्ट कलर आहे ते सुद्धा चेंज करायचं आहे, ठीक आहे. तर एरियल नॅरो आपण टाईप केलं आणि नंतर त्याचा फॉन्ट कलर आपल्याला एशियन लायटर 60% असं अप्लाय करायचं आहे. तर बघा इथं फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट कलर आहे, यावरती क्लिक केला आपण. नंतर इथं बघा ते त्यांनी सांगितलं आपल्याला ब्लू कलर एशियंट म्हणजे लायटर 60%, ठीक आहे. तर यामधून जे आहे ते क्लिक करा, नंतर आन्सर सबमिट करूया. तिसरा प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये B8 to B13 सेल सिलेक्ट करा. त्याला रॅप टेक्स्ट अप्लाय करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला B8 ते B13 हे सेल सिलेक्ट करायचे आहे बघा. तर B8 आपण सेल सिलेक्ट केली बघा इथं. यामधून आपल्याला B8 ते B13 पर्यंत हे सेल आपण सिलेक्ट केली बघा. आता असं यामधून B कॉलम आहे आणि 8 ते 13 पर्यंत रो. नंतर बघा इथं रॅप टेक्स्ट ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून रॅप टेक्स्ट होईल ते. त्यावरती क्लिक करा आणि नंतर जे आहे ते आन्सर आपलं सबमिट करूया. तर ओके झाल्यानंतर बघा, दाखविण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सेल्स रेव्हेन्यूमध्ये दिलेल्या सर्व आयटम्स कॉपी करून कॉलम D मध्ये पेस्ट करण्यासाठी होम टॅब कॉपी ऑप्शन्स मेन्यू आणि पेस्ट ऑप्शन्स याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता याच्यामध्ये आपल्याला जे वर्कशीट आहे त्याच्यामध्ये सेल्स रेव्हेन्यू बघा इथं सेल्स रेव्हेन्यू मधील सर्व आयटम्स, ठीक आहे. तर हे पूर्ण आपण सिलेक्ट केले चारीसुद्धा इथं कॉपी केलं बघा. इथं क्लिपबोर्डमधून कॉपी केलं आणि नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर D मध्ये पेस्ट केलं बघा इथं. आता हे पेस्ट झालेलं आहे आणि सबमिट. आता सगळ्यात लास्ट प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेल सिलेक्ट करा. त्याला स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप आणि फिल कलर याचा वापर करा. तर बघा इथं स्टार्ट एक्झाम करूया आपण. आणि आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की A1 सेल सिलेक्ट करा. तर यामधून A1 हे सिलेक्ट केलं आपण आणि नंतर आपल्याला त्याचा स्टँडर्ड कलर रेड करायचा आहे. तर इथं रेड कलर करण्यासाठी बघा इथं फिल कलरचं ऑप्शन आहे, तर फिल कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि यामधून रेड कलर, नंतर सबमिटवरती क्लिक करूया आणि ओके. तर बघा आपण इथं डू इट युअरसेल्फसुद्धा सॉल्व केलेला आहे. यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ बघायचा आहे, तर प्रोसेस फोलिओ करून घेऊ, ठीक आहे. तर प्रोसेस फोलिओसाठी त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यांनी आपल्याला डिझायर्ड स्किल सेट दिलेला आहे बघा MS एक्सेलमधील इन्सर्ट टॅब. तर स्टार्ट करूया आणि 10 मिनटं वेळ आहे मित्रांनो आपल्याला. तर 10 मिनटं आपल्याला जी बी एक्सेल शीट आहे ते ओपन करायची आहे आणि हीच एक्सेल शीट तुम्ही डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा. कारण तुम्हाला हीच जी फाईल आपण डेस्कटॉपवरती सेव्ह केली ना तीच मग असाइनमेंट म्हणून सुद्धा अपलोड करता येईल, ठीक आहे. तर बघा आता थोडंसं इथं आपण जे इन्सर्ट टॅब वगैरे आहे ते इथं एक्सेलमध्ये ओपन करून घेऊ, त्यानंतर ही फाईल सेव्ह करून घेऊ. आता एवढं केल्यानंतर बघा इथं ही फाईल जी आहे ती क्लोज करा आणि नंतर इथं सबमिटचं बटन इनेबल होऊन जाईल, ठीक आहे. त्या सबमिटवरती क्लिक करूया आणि इथं हे ओके. तर बघा आपले जे प्रोसेस फोलिओ आहे तिथं कम्प्लिटली स्टार्ट झालेलं आहे. आता तुम्ही डायरेक्ट या प्रोसेस फोलिओवरती क्लिक करा. रिस्टार्टचं ऑप्शन आलेलं आहे ना, तरी पण हे रिस्टार्ट ऑप्शन आल्याशिवाय तर डायरेक्ट तुम्ही प्रोसेस फोलिओ या ऑप्शनवरती क्लिक केलं ना की ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल ते.
आणि नंतर इथं परफॉर्म स्टेटस, ठीक आहे. तर परफॉर्म स्टेटसवरती क्लिक करूया, इनेबल करू त्याला. तर नेक्स्ट. आणि तुम्हाला मी जे असाइनमेंट सांगितली ते डेस्कटॉपवर सेव्ह करायला, ती इथं अपलोड करायची आपल्याला. आता तर चूज फाईल करूया इथं. तर बघा यामधून चूज फाईल करा. केल्यानंतर आता आपल्याला डेस्कटॉपवरती जायचं आहे, ठीक आहे. तर डेस्कटॉपवरती क्लिक करा आणि तेवढं सर्व झाल्यानंतर इथं तुम्ही जिथंही फाईल सेव्ह केली असेल, ठीक आहे. एक्सेल फाईल त्यांनी सांगितलेली आहे, तर इथं बघा मी ठेवलेली आहे सेशन 26. तर ओपन करूया ते. तर केल्यानंतर इथं सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा, ठीक आहे. तर हे ऑप्शन जे आहे ते सेव्ह होऊन जाईल आणि नंतर आपलं प्रोसेस फोलिओ कम्प्लिटली इथं होऊन जाईल, ठीक आहे. आता यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन चेक करायचे, ठीक आहे. तर सिम्युलेशन क्वेश्चन बघूया आता. यामधून स्टार्ट एक्झाम करा आणि नेक्स्ट. तर पहिला प्रश्न बघा, इंटरव्ह्यू इव्हॉल्युशन शीट असे टेक्स्ट असलेल्या सेलला ब्ल्यू एसेंट 1 लायटर 60% कलर अप्लाय करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. असा सेम प्रश्न आपण सॉल्व केला होता बघा. तर बघा इथं इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट, ठीक आहे. तर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यावरती नुसतं क्लिक करा फक्त. नंतर बघा ब्लू एसेंट 1 लायटर 60%, तर हे कलर द्यायचा आहे. त्यानंतर या करण्यासाठी तर आपल्याला काय करावं लागेल, इथं फॉन्ट ग्रुपमध्ये बघा इथं फॉन्ट कलरचं ऑप्शन आहे, ठीक आहे. सॉरी फिल कलरचं, ते फिल कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि यामधून एसेंट 1, ठीक आहे. आता इथं तुम्हाला ऑप्शन दिसत नाही, बट हेच आपलं इथं तुम्ही क्लिक करून चूज करू शकता. अंदाजे तुम्हाला करावं लागेल. आता यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये जे आहे ते परफेक्टली बघा आणि नंतर करा. आता इथं आपण क्लिक केलं, नंतर ॲन्सर जे आहे ते सबमिट झालं. आता कुठंही सुद्धा क्लिक होत नाही बरं का. जिथं क्लिक व्हायचं तिथंच हे सिम्युलेशन क्वेश्चन क्लिक होते. तर ते बघून करा थोडं. आणि इथं एंड एक्झाम करून घेऊयात आपण. आणि यानंतर जे सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ते करूया, ठीक आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवरती क्लिक करू आणि स्टार्ट एक्झाम. तर बघा डेस्कटॉप कम्प्युटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते. तर बरोबर आहे याचं उत्तर. नंतर बघा कम्प्युटरवर सतत काम करीत असताना आपल्याला डोळ्यांची निगा कशी राखायची हे तुम्हाला माहिती आहे का. तर बघा याचं ऑप्शन आहे हो. ॲग्रोनॉमिक्समध्ये याबद्दलची माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे, क्लिक करा आणि सबमिट. नंतर बघा डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या नोटबुक कम्प्युटरमधील डेटा एका डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये पाठविण्यास मदत करते. तर बघा सेकंड नंबरचं आन्सर आहे आपलं IRDA. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, सबमिट. आता समोरचा प्रश्न बघा, डेस्कटॉप कम्प्युटर्सना डॅश असते जे सिस्टीम युनिटमध्ये स्थित असते, जे भिंतीतील सामान्य विजेच्या आउट लेआउटमध्ये लावलेले जाते, AC DC मध्ये रूपांतर करते आणि सिस्टीम युनिटच्या सर्व घटकांना कार्य करण्यासाठी शक्ती म्हणजेच पॉवर देते, ठीक आहे. तर याचं जे आन्सर आहे आपलं, तर ते आहे पॉवर सप्लाय युनिट, ठीक आहे. तर त्यावरती क्लिक करा आणि सबमिट. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्ट जे आहे ते इथं आपण सॉल्व केलेली आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ मिळतील, ठीक आहे. तर आपण इथं हा सेशन जो आहे तो 26 तो बघितलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय.